ऋतू, दिशा, पटकन उठा, लवकर अंघोळ करून तयार व्हा, नाहीतर आम्ही तुम्हाला सोडून निघून जाऊ. ऋतू आणि दिशा डोळे चोळत उठल्या आणि म्हणाल्या, कुठे जाणार आहात? विनिता हसत म्हणाली, पिकनिकला. आणि कुठे, विसरलात का? हे ऐकताच त्या दोघी बाथरूमकडे पळाल्या. पहिले मी जाणार, ऋतू म्हणाली. दिशा म्हणाली, नाही, आधी मीच जाणार. तेवढ्यात विनिताची सासू आली आणि म्हणाली, अगं, माझ्या बाथरूममध्ये जा रे एक. विनिताने तिला रागाने पाहिलं आणि म्हणाली, मध्ये उडी मारायची तुमची सवय कधी जाणार? सासू शीला तशीच बघत राहिली आणि शांतपणे खोली बाहेर निघून गेली. आज विनिता आपल्या कुटुंबासह पिकनिकला जाणार होती. यासाठी शहराबाहेर एक सुंदर जागा सगळ्यांनी मिळून शोधली होती. शीला खूप खुश झाली जेव्हा तिचा मुलगा नीरज म्हणाला, आई, तुम्हालाही या रविवारी आमच्यासोबत यायचं आहे. तुम्हालाही बरं वाटेल. बाबांना जाऊन खूप दिवस झाले. तुम्ही कुठे जात नाही. यावेळी तुम्हाला यावंच लागेल. किचनमध्ये उभी असलेली विनिता हे सगळं ऐकत होती आणि मनातून चिडली होती. तेवढ्यात नीरजने आवाज दिला, विनिता, मी ऑफिसला जातो. विनिता पटकन बाहेर आली आणि त्याला डब्बा दिला. नीरज हसत म्हणाला, काय आहे आज खाण्यात? शीला म्हणाली, तुला आवडणारे कोफ्ते आणि लच्छा पराठा ठेवले आहेत. विनिताने तिला पुन्हा रागाने पाहिलं, म्हणून ती शांत झाली. मग विनिता म्हणाली, त्यात तुझं आवडीचं मिक्स व्हेज, फळाचा रायता आणि गोडही आहे. नीरज हसत म्हणाला, आई आणि बायको जर तुमच्यासारख्या असतील तर माणूस खाऊन खाऊन जाडच होईल. विनिता म्हणाली, अखेर तुम्ही माझा नवरा आहात. इतकं काम करता तर चांगलं जेवण बनवायलाच हवं. नीरज हसत बाहेर निघाला आणि लगेच विनिता शीलाला म्हणाली, तुम्हाला स्वतःची स्तुती घ्यायची खूपच हौस आहे ना? काय दाखवायचं होतं की तुम्हीच जेवण करता, तुम्हीच मुलाचे सगळं काम करता? शीला म्हणाली, नाही गसून. नीरजने विचारलं म्हणून बोलले, माझा तसा काही अर्थ नव्हता. विनिता ओरडली, मग काय अर्थ होता? मला खाली दाखवायचं होतं ना? नीट माहिती आहे मला तुमचं. आता काय बसलात, जा आणि माझ्यासाठी एक छानसा चहा करून आणा. खबरदार, जास्त बनवला तर. फक्त माझ्यासाठीच बनवायचा आहे. जास्त केला तर मी तुम्हालाच नुकसान करेन. मी शीला उठली तर म्हणाली, आणि सोबत काही खायलाही आणा. मी सकाळपासून भुकेली आहे. तुम्ही मुलासोबत भरपूर खाल्लंय. शीला शांतपणे उठून किचनमध्ये गेली. विनिताचं असं वागणं रोजचंच होतं, पण नीरज समोर ती कधीही तसं करत नसे. आजपासूनच जेव्हा नीरजने आईला पिकनिकला बोलवलं तेव्हापासूनच विनिताच्या मनात एक वादळ उठलं होतं. शीला चहा घेऊन आली. सून, चहा. विनिताने कप ठेवून घेतला आणि म्हणाली, आज तर तुम्ही खूप खुश दिसताय. शीला काही समजली नाही आणि तिकडे बघू लागली. विनिता म्हणाली, अरे, एवढं लवकर विसरलात का? पिकनिकला नाही जाणार का? शीला घाबरलेल्या नजरेने विनिताकडे बघू लागली. विनिता पुन्हा म्हणाली, यावेळी जेव्हा नीरज पिकनिकसाठी विचारेल तेव्हा तुम्ही नकार द्यायचा आहे. सांगायचं की तब्येत बरी नाही, या वयात जाता येत नाही. काहीही बहाणा करून नकार द्यायचा आहे. शीला शांतपणे मान हलवली आणि खोलीत गेली. फक्त 1 वर्षच झालं होतं तिच्या नवऱ्याला जाऊन आणि विनिताचा सूर पूर्ण बदललेला होता. विनिता नेहमी म्हणायची, आता तुमचं राज्य संपलं, आता हुकुमशाही थांबवा. दिवसभर आदेश देत आता चालणार नाही. शीला घरातील शांततेसाठी गप्प बसायची आणि विनिताचं वागणं सहन करायची. खोलीत जाऊन ती रडू लागली, माझं कुटुंब तर संपलंच आहे जणू. आपल्या लोकांमध्ये बसण्याचा हक्क सुद्धा काढून घेतलाय. नवऱ्याचे फोटो पाहून ती रडत म्हणाली, तुम्ही गेलात पण मला एकटीला सोडून गेलात. मुलाचा आधारही घेऊ शकत नाही. जणू आईचा हक्कच संपलाय. सगळं या सुनेमुळेच झालंय. इथं कुणी आपलं नाही, कुठे जाऊ देत नाही. मुलगा असला तरी बहाणा करून घरातच ठेवते. माझंच घर माझ्यासाठी तुरुंग झालंय आणि मुलगा समजतो की मला कुठे जायचं नाहीये. शीला रडत रडत नवऱ्याच्या फोटोत बोलत होती. रविवार आला. ऋतू आणि दिशा अंघोळ करून तयार झाल्या होत्या. विनिताने एक मोठी बॅग घेऊन डायनिंग टेबलवर ठेवली आणि म्हणाली, नीरज, सगळे तयार आहेत. यात खाणं आहे, पाण्याच्या बाटल्या ठेवल्यात आणि बाकी सामान गाडीत ठेव. मी तयार होऊन येते. विनिता जायला वळली तेवढ्यात नीरज म्हणाला, आई कुठे आहे? ती तयार झाली नाही का? बघून ये. खोलीतून बाहेर येत नाही. आज काय झालंय कोणास ठाऊक? विनिताने डोळ्याच्या कोपऱ्यातून नीरजकडे पाहिलं. नीरज पटकन शीलाच्या खोलीत गेला. आत जाऊन पाहिलं तर शीला पडलेली होती. तो म्हणाला, आई, तुम्ही
तयार नाही झाला अजून? उशीर होतोय, चला ना, उठून तयार व्हा. नीरज म्हणाला, असं नाही चालणार, मी काही ऐकणार नाही, चुपचाप चला. शीला म्हणाली, पोरा, तब्येत बरी वाटत नाहीये, भोवळ येत आहे, आता चालत नाही माझ्यापासून, उगाच तुम्हीही त्रास घ्याल, मी घरीच राहते. नीरजचं तिचं कपाळ हाताने तपासलं आणि म्हणाला, काय आई, ना ताप आहे ना काही दिसतंय. खरं म्हणजे तुम्हाला घरात राहायची ना सवयच लागली आहे. विनिता मागे उभे राहून दारातून सगळं बघत होती. ती वारंवार हातवारे करून शीलाला नकार देण्याचा इशारा करत होती. तिच्या रागीट नजरा पाहून शीलाची नीरजला होकार देण्याची हिंमतच होत नव्हती. पण नीरज तिला घेऊन जाण्याच्या हट्टावर ठाम होता. तेवढ्यात मागून विनिताचा आवाज आला, अरे नीरज, जेव्हा त्यांना जायचं नाहीये मग का हट्ट करतोयस? राहू दे ना त्यांना आराम करायला. नीरज म्हणाला, विनिता, मला माहीत आहे की त्या आमच्यासोबत जाऊ शकतात, काही अडचण येणार नाही, तू तयार होऊन ये, आईला मी घेऊन येतो. हे ऐकून विनिता संतापली, पण नीरज समोर काहीही बोलू शकली नाही. खोलीत येऊन तिने रागात एक फुलदाणी जमिनीवर आपटली आणि म्हणाली, एवढी वर्ष या म्हातारीने राज्य केलं, अजूनही मुलगा हिच्याच ताब्यात आहे. आज घराबाहेर हिचं शेवटचं पाऊल असेल, यानंतर ती कधीच बाहेर जाण्याची मागणीही करणार नाही. विनिता तयार होऊ लागली आणि तिकडे नीरजने शीलालाही तयार करून घेतलं. पण शीलाला ठाऊक होतं, आज तिच्यावर संकट कोसळणार आहे. विनिता आता स्वस्थ बसणार नाही या भीतीने शीला आतून थरथरत होती. विनिता आत आली आणि हसत म्हणाली, आई, तुम्ही तयार झाला, बरं झालं. सोबत आला तर तब्येतही बरी होईल. खरंच सांगा, तब्येत बरी नाही असं खोटं तर सांगत नव्हता? घरात राहून काही काम उरकायचं होतं का? शीला समजलं की विनिता काय बोलत आहे. तिने लगेच म्हटलं, नीरज, तू माझं एक ऐक आणि सगळे जा. मला स्वेटर तयार करायचा आहे, तो माझ्या मैत्रिणी शोभाचा आहे. नीरज म्हणाला, आई, पुन्हा बहाणे नकोत, तुम्ही आमच्यासोबत यायलाच पाहिजे आणि या विषयावर आता काहीही बोलायचं नाही. स्वेटर एवढा महत्त्वाचा नाही. शीला विनिताकडे बघत होती, जणू म्हणत होती, सून, मी काय करू आता? नीरज काही ऐकत नव्हता. विनिता पाय आपटत बाहेर गेली आणि कारमध्ये जाऊन बसली. मागून नीरज आईला घेऊन आला. आता सगळे पिकनिकसाठी निघाले. संपूर्ण रस्ताभर विनिताचा मूड खराब होता. नीरज काही विचारायला तर ती म्हणायची, किंवा माझं डोकं दुखतंय, एवढं काम आणि एवढं घरचं जेवण, काही विनोद आहे का? कोणीही मला मदत करत नाही. नीरज म्हणाला, पण आई सुद्धा तर करते ना काम. विनिता म्हणाली, आई कामापेक्षा गडबडच जास्त करते, किचनची अवस्था बिघडून टाकते, मग मला सगळी साफसफाई करावी लागते. नीरज हसला आणि म्हणाला, अरे यार, शांत हो, मूड ठीक कर, मी लवकरच एक मदतनीस ठेवतो. पिकनिकला तर खुशीत जा. दोन्ही मुली रस्ताभर खिदळत गप्पा मारत राहिल्या. शीला त्यांच्यासोबत राहून घरातल्या गोष्टी विसरली होती. नीरजच्या सांगण्यावरून तिने जुने गाणे गुणगुणले आणि ती आनंदात होती. पण हे पाहून विनिताच्या मनाला चटका बसत होता. पिकनिकची जागा आली. दोन्ही मुली कारमधून उतरून पकडापकडी खेळू लागली. नीरज आणि विनिता कारमधून सामान काढून गवतावर चटई ठेवू लागले आणि थंड वाऱ्याचा आनंद घ्यायला बसले. शीला इकडे तिकडे फिरून हिरवई पाहत होती. विनिताच्या मनात फक्त एकच विचार होता, या म्हातारीला धडा कसा शिकवायचा? ती तिच्याजवळ गेली आणि म्हणाली, का ग, खुश आहेस ना आज बाहेर येऊन? शीला तिचा आवाज ऐकून टचकली. तिने नीरजकडे पाहिलं, पण तो मुलींशी खेळण्यात गुंग होता. आता विनिता याचाच फायदा घेतला. शीला तिच्याकडे बघत होती. तेव्हा विनिता म्हणाली, आई, तुम्ही तर घाबरलेला दिसताय. शीला घाम पुसू लागली. विनिता म्हणाली, बघा, आपण किती उंचावर आहोत, जर इथून मी तुम्हाला ढकललं तर? हे ऐकून शीलाचे डोळे विस्फारले. तिचा जीव धडधडू लागला. ती थरथरत म्हणाली, सून, हे काय बोलतीयस? समोरच मुलगा आहे, काहीतरी विचार कर. एवढं वाईट का विचार कसा करू शकतेस? विनिता म्हणाली, ऐक म्हातारे, जर मी तुला ढकललं तर नीरजला कळणार नाही. तो फक्त हेच समजेल की तुझा पाय घसरला. काळजी करू नकोस, मरशील नाहीत, पण हाडं नक्कीच मोडतील. याचा फायदा एवढाच होईल की तू पुन्हा कधी फडफडत आमच्यासोबत बाहेर येणार नाहीस. शीला समजली की विनिता हे का बोलत आहे. आज तिला स्वतःवर पश्चाताप होत होता की तिने नीरज समोर येण्याला होकार दिला. ती म्हणाली, सून, मी किती वेळा नकार दिला होता, पण नीरज ऐकत नव्हता, त्यात माझी काय चूक आहे? विनिता म्हणाली, आता काही उपयोग नाही, तुला इथून खाली पाडायलाच लागेल. असं म्हणत
ती नीरजकडे पाहत शीलाचा हात धरून तिला ढकलण्याचा प्रयत्न करू लागली. समोर एक लहान डोंगर सुद्धा होता. उंच नव्हता, पण गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. विनिता ढकलायला जात असतानाच मागून नीरजचा आवाज आला. विनिताचे पाय थरथरले आणि तिचं संतुलन बिघडलं. शीलाच्या ऐवजी ती स्वतःच डोंगरावरून खाली कोसळली. शीला जोरात ओरडली, "विनिता पोरी!" तिने विनिताचा हात पकडून ओढण्याचा प्रयत्न केला, पण विनिता आधीच खाली पडली होती. नीरज धावत आला आणि खाली पाहिले तर नदीकाठी विनिता बेशुद्ध पडलेली दिसली. दोन्ही मुली आईला पडताना पाहून रडू लागल्या. नीरज धावत जाऊन जवळच्या एका माणसाला मदतीसाठी बोलवलं. त्याने सांगितलं, "खाली जाण्याचा रस्ता आहे, थोडं पुढे डावीकडून उतरा." नीरज तिथे धावत गेल्या. दोन्ही मुलीही सोबत आल्या. बेशुद्ध पडलेल्या विनितावर नदीचं पाणी उडवलं तर ती थोडी शुद्धीवर आली, पण वेदनांनी उठू शकत नव्हती. तिच्या कमरेला गंभीर दुखापत झाली होती. काही लोकांच्या मदतीने नीरज तिला कारमध्ये घेऊन गेला आणि हॉस्पिटलला पोचला. सगळे बाहेर बसून डॉक्टरांचा बाहेर येण्याची वाट बघत होते. उदास नीरजला त्याची आई धीर देत होती. "नीरज, काळजी करू नकोस पोरा, ती बरी होईल." तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, "आतल्या दुखापती आहेत, खांद्याला हलका फ्रॅक्चरही झालाय. सगळं नीट लक्षात ठेवा, आराम केल्यावर तब्येत नक्की बरी होईल." पण नीरजच्या डोळ्यातून अश्रू निघाले, जे तो थांबू शकला नाही. काही दिवस विनिता हॉस्पिटलमध्येच राहिली. एक आठवड्यानंतर जेव्हा ती घरी आली, तिच्या खोलीत झोपण्यात आली. तिला अजून उठण्यास मनाई होती. शीला तिच्या जवळ आली. तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, "मी माझ्या मुलीची एवढी काळजी घेईन की लवकर बरी होईल." हे ऐकून विनिता हळूच म्हणाली, "नीरज, माझ्या आईला कळवा, त्या येतील." हिला थोडी खिन्न झाली, पण काही करू शकली नाही. तिला विनिता काय विचारते हे ठाऊक होतं, म्हणून ती शांत राहिली. नीरज म्हणाला, "आईला मी बोलवतो." विनिता म्हणाली, "पण तुम्ही कसं काय पडला नाहीत? मला समजलंच नाही." "मी तर पाहिलं, आई आली होती आणि तुम्ही मागे होतात." शीला लगेच म्हणाली, "खरं तर मीच त्यांना सांभाळायला होतं, पण विनिता स्वतःचा जीव जोखमीवर टाकून मला वाचवलं." नीरज म्हणाला, "विनिता, तू आईची किती काळजी घेतलीस. अशी सून मिळणं कठीण आहे." नीरज बाहेर आला आणि शीला देखील उठली. मागून विनिता म्हणाली, "हा ड्रामा का करत होतीस? यामुळे तुला कुठली सुट्टी मिळणार नाही. तुला माहीत आहे मी तुझ्याबद्दल काय विचार करते." शीला म्हणाली, "सून, असं काहीही मनात ठेवू नकोस, नाहीतर तब्येत वाईट होईल." विनिता सक्त आवाजात म्हणाली, "माझ्या आईला कळवा, त्यानंतर माझ्याजवळ येण्याची हिंमतही करू नकोस. खबरदार." शीला उदास होऊन खोलीतून बाहेर गेली. विनिता नेहमीच आईला अपमानित करत असे, पण अशा परिस्थितीत तिला वाईट वाटत नव्हतं. पडताना शीला तिला पकडण्याचा प्रयत्न करत होती हे विनिता जाणून होती, पण तिच्या नकारात्मक मनामुळे ती सकारात्मक विचार करूच शकली नाही. विनिताची आई देखील आली. ती दिवसभर खोलीत बसायची. विनिता काही सांगितलं तर ती किंवा झोपेत राहायची किंवा तब्येत खराब असल्याचा बहाणा लेटायची. एक दिवस दुपारी विनिता म्हणाली, "आई, सूप बनवा." तिची आई म्हणाली, "तुझ्या सासूला बनवायला सांग ना, त्यांना तुझं टेस्ट माहीत आहे." शीलाने लगेच सूप बनवून दिले. शीला रोज विनिता आणि तिच्या आईसाठी जेवण, औषध आणि इतर सगळं घेत असे. काही वेळा विनिता आणि तिच्या आईच्या मधील बुराई ऐकून तिला वाईट पण वाटे, पण ती विचार करायची, हे माझ्या मुलाच्या घरासाठी योग्य आहे, आणि पुन्हा विनिता सेवा करत असे. संध्याकाळी नीरज आल्यानंतर विनिताची आई लगेच किचनमध्ये जाई आणि काम करायला लागे. शीला जेवण बनवायची आणि विनिता नीरज समोर आईला काम करत दाखवत असे. विनिता आईसाठी सारखं नीरज समोर बोलायची आणि शीला काम करत राहायची. शीला सगळं समजून शांत होती. एक दिवस विनिताने आईला पाणी मागितलं, पण ती मोबाईलमध्ये बिझी होती. म्हणाली, "आपली स्थायी नोकरांनी बोलव, मी गेम खेळत आहे. उठलं तर खराब होईल." त्यावेळी घरात मुलीही नव्हत्या. शीला आवाज देण्यास आत्मसन्मान कमी होतोय म्हणून स्वतः उठली. बसल्याबरोबर जोराच्या वेदना झाल्या. ती बेडवरून खाली पडली. खांद्यावर जोराच्या वेदना झाल्या. शीला धावत आली आणि उचलण्याचा प्रयत्न केला. शीला म्हणाली, "पोरी, मला का नाही बोलवलंस किंवा आईला का नाही सांगितलं? स्वतः उठून धोका का घेतला? अशा प्रकारे वेदना वाढतील. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे." विनिता शांत राहिली. शीला मदतीने मुश्किलीने उठली आणि बेडवर बसली. शीला मदत देण्यासाठी आली, पण विनिताने तिचा हात झटकला.
विनिताच्या खांद्याच्या वेदनेने रात्री झोपही घेतली नाही. नीरज तिला दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टर म्हणाले, तुम्ही तिची काळजी घ्या. हाड नीट न बांधल्यास अडचण होईल. काही महिने बेडवरच राहावं लागेल. नीरज आणि विनिता दोघेच भयभीत झाले. यापासूनच विनिता शीलाची मदत घेऊ लागली. आई नेहमी लक्ष देत नसली, पण नीरजला दाखवण्यासाठी ती कधीही घरी पाठवली नाही. शीला, विनिता आणि नीरज समोर काम करत राहायची. 2 महिने असेच गेले आणि विनिता खूप सुधारली. हे सगळं श्रेय फक्त शीलालाच गेलं. पण विनिता नीरज समोर म्हणत असे, नीरज, आई खूप काळजी घेतात. चांगलं झालं त्यांना आणलं, अन्यथा कोणी काळजी घेत नाही. नीरज म्हणायचा, आई तुम्ही बरं केलं, विनिता ठीक झाली आहे. घरात सगळ्यांना विनिता ठीक होण्याचा आनंद झाला होता. पण तिची आई घरी राहण्यास तयारी नव्हती. शीला इतकी सेवा करत होती जितकी विनिता नेहमी करत नाही. विनिता आता चालायला लागली. आईसोबत बसून फक्त आदेश देत राहायची. तिला विसर पडला की आईमुळे तिला आधीच वेदना झाली होती. पण ती आईविरुद्ध एक शब्दही बोलली नाही. एक दिवस शीला दुपारी छोले भटुरे बनवत होती. विनिता किचनमध्ये आली आणि पाणी प्यायला घेतलं. अचानक तिची आई येऊन पाण्याची बाटली हातातून घेतली. विनिता चकित झाली. बाटली तेलाच्या कढईत पडली. खूप तेल शीलाच्या हातावर सांडलं. ती ओरडली. विनिता लगेच तिला सोफ्यावर खेचून बर्फ लावू लागली. शीला म्हणाली, विनिता, एवढं काही नाही झालं, का ओरडतेस? काय तुला त्यांच्यावर दया आली का? विनिताने आईकडे बघत म्हटलं, तू चुपचाप राहा. विनिताने सासूला औषध लावून खोलीत आराम करण्यास पाठवलं आणि आईकडे म्हणाली, आई, नीरजला कळलं तर काय होईल? ते विचार कर. ते विचारतील भटुरे बनवलेत, पण आपण काय करत होतो? आपण बनवत होतो तर त्यांना जखम कशी झाली याचं काय उत्तर द्याल? आई विचारात पडली. त्यानंतर शीला हळूहळू येऊन म्हणाली, विनिता, काळजी करू नको. जर नीरजने विचारलं तर मी सांगते की ताईने बनवले आणि पाणी चुकून कढईत पडलं. तुझ्यावर किंवा ताईवर कुणीही काही म्हणणार नाही. विनिता हक्कीबक्की राहिली. आई म्हणाली, सुन, किती हुशार आहेस. इतक्या सहजतेने आरोप आपल्यावर फेकण्याची योजना करत आहेस. विनिता, तू यांना कसं सहन करतेस? तुझी सासू राज्य करायला इच्छिते. आता पहा किती चतुराईने जावईला माझ्या विरुद्ध उभे करण्याची तयारी करते. विनिताची आई म्हणाली, अरे विनिता, पहा कशी तुमची सासू खेळ खेळत आहे. हे म्हणताच विनिताची आई शीलाच्या पायाखालून कार्पेट खेचून घेतलं. शीला खाली पडली. मागून आवाज आला, आई ठीक आहे ना? तो नीरज होता. त्याने लगेच शीलाला उचललं आणि शीला म्हणाली, पोरा, मी ठीक आहे. नीरजने त्यांच्या हातावर जाळलेचे ठसे पाहिले आणि सगळं समजलं. विनिताची आई म्हणाली, जावई, आपण आमच्या मदतीसाठी आलो, पण तुमची आई आम्हालाच फसवत होती. विनिताची मी सेवा करून ठीक केलं, पण तुमची आईसह फसवणूक करत होती. आज जखम झाली, पण ती लगेच म्हणत होती की तुझ्याशी तक्रार करेल. विनिता हकलत म्हणाली, नीरज, तू इतक्या लवकर कसा आलास? नीरज म्हणाला, विनिता, मी पाहत होतो तुझ्या आणि आईच्या संस्कारांवर. आई, जास्तच खोटं बोलू नका. दरवाजावर उभं होऊन मी सगळं पाहिलं. विनिता म्हणाली, नीरज, मला माफ कर. मला माझी चूक कळली, पण खरं सांगते, माझ्या चुकीने नाही जखम झाली. हा योगायोग होता. मी लगेच औषध लावलं. शीला म्हणाली, हो पोरा, विनिताने त्यांची खूप काळजी घेतली. जे काही झालं ते अचानक झालं, तिची चूक नाही. नीरज म्हणाला, पण मी पाहतोय विनिताची आई पूर्णपणे चुकीची आहे. माझ्या आईला तिच्या घरातही सन्मान नाही आणि स्वतः खूप आराम करते. विनिताची आई म्हणाली, वा, आता तर सगळेच एकत्र आले आहेत. तुम्हाला माहिती आहे का तुमची बायको कशी पडली? ही गोष्ट ऐकून नीरज विनिताकडे पाहिलं. विनिता आपल्या आईला चुप्प राहण्याचा इशारा करत होती, पण बोलत राहिली. आई म्हणाली, जावई, विनिता तुमच्या आईला ढकलायला गेली होती, पण स्वतःच पडली. नीरज धस्तावला. त्यांनी विनिताकडे पाहिलं. विनिताने झुकलेले डोळे पाहून जोरदार थप्पड देऊन खाली पडली. विनिता म्हणाली, नीरज, मला माफ कर. नीरज म्हणाला, विनिता, मी बराच वेळा जाणलं की तू आईशी रागात आहेस. तू मुद्दामून घेऊन जात नाहीस. मी यावेळी जिद्द केली, पण तू सर्व मर्यादा पार केल्यास. आई पडली असती तर काय झालं असतं तर विचार कर. विनिताची आई म्हणाली, पडली तर माझी मुलगी होती. किती जखम झाली, पण तुमची आई काळजी घेत नव्हती. ती दिवसभर झोपत राहते आणि मी तिचा सांभाळ केला.
शीला त्यांच्या खोटेपणामुळे चेहरा पाहत होती. नीरज म्हणाला, विनिता काही बोलायचं नाही. पहा तुमची आई काय म्हणते. विनिता आपल्या आईच्या बदलत्या रंगावर लक्ष ठेवत होती. नीरज रागाने म्हणाला, विनिता इतकं रंग तर गिरगिटही बदलत नाही जसे तुझी आई बदलते. तुला काय वाटतं ती योग्य आहे का? नाही विनिता, ती स्वार्थी आहे. विनिताचे डोळे उघडले. तिच्या आईच्या खोट्या प्रेमाचा आणि दिखाव्याचा पडदा उधळला गेला. आई म्हणाली, पहा विनिता, जावई मला गिरगिट म्हणत आहेत. विनिता जोरात ओरडली, आई आता थांबवा, खोटं बोलू नका. खरंच तुम्हाला माझी फिकीर नाही. जर तुम्हाला माझ्या पाठीशी असतं तर मी बेडवरनं खाली पडलेच नसते. विनिता रडू लागली. नीरज आश्चर्यचकित पाहत राहिला. विनिताची आई घरातून निघताना रागाने बॅग घेतली आणि विनिता आपल्या सासूच्या पायाखाली पडली. म्हणाली, आई तुम्हाला माफ करायला कुठून सुरुवात करावी. जर तुम्ही पडला असता आम्ही तुम्हाला हरवलं असतं, पण त्या दिवशी तुम्ही माझा हात धरून वाचवण्याचा प्रयत्न केला. चांगलं झालं मी पडले आणि आता माफी मागू शकते, नाहीतर माझ्या डोळ्यांनी कधीच संधी मिळाली नसती. शीला विनिताकडे हात धरून उचललं. म्हणाली, मी जाणते की तू एक दिवस तुझे विचार बदलशील आणि तुमचे वर्तन माझ्यासाठी बदलेल. मी कधीच तुमच्यासाठी वाईट नाही इच्छित. फक्त दृष्टीने बदला, मग तुम्हाला चांगलेपणा दिसेल. विनिता हळूच रडत राहिली. नीरजकडे पाहत होती. शीला म्हणाली, पोरा तूही सुनेला माफ कर. काळाच्या चुका संध्याकाळी माफ करता येतात. नीरज म्हणाला, आई माझं मन इतकं मोठं नाही. विनिताला इतकी मोठी माफी लगेच देता येणार नाही. विनिता लगेच नीरजकडे हात जोडून म्हणाली, मला माहीत आहे नीरज, माझी चूक माफ करण्यायोगी नाही. नीरज म्हणाला, मी तुला घरातून नाही काढत, पण माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न देखील करू नकोस. जेव्हा माझं मन माफ करेल तेव्हाच बोलू. यानंतर विनिता खामोशीने नीरजच्या माफीची वाट पाहू लागली. हळूहळू 1 वर्ष गेलं. या काळात विनिता आणि तिच्या सासूत नातं वाढलं. ती त्यांच्यासमोर घुळमिळत झाली. सुमारे 1 वर्षानंतर नीरजचं मन पिघळलं. शीलाच्या म्हणण्यावरून विनिताने पुन्हा माफी मागितली. नीरजने ती स्वीकारली. यानंतर नीरज आणि विनिता आपल्या कुटुंबासह सुखी जीवन जगू लागले. मित्रांनो, तुम्हाला आजची ही गोष्ट कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जर तुम्हाला आमची गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.